सोडा मारू नका त्याला. अरे अरे माझा एक मुलगा आधी जीवानिशी गेलाय, आता ह्याला बी मारताय का तुम्ही? असं कायदा हातामध्ये घेऊ नका, कायदा हातामध्ये घेऊ नका. जिगरी दोस्त आहेत ना काही दोघं, हे बाजाला नाही मारणार का? ए पैसा पुढे दोस्त बिस्त नसतो. हे बघा आपण पोलिसांमध्ये जाऊ, ते बघतील की काय खरं खोट. असं कायदा हातामध्ये घेऊ नका. सरपंच माझ्या गावचा होता आणि ह्याचा निकाल गावच रावल. मी नाही मारले माझ्या भावाला, पण मी माझ्याला न्याय मिळून देईन, त्याला सोडणार नाही. नका मारू त्याला. चल नदीवर जाऊया, पोलिसला सांगूया. चल माझ्याला का कुठे गेलास तू? गेला माझ्या नको बोलतस, मी तुला मारून टाकलं. तू सांगला माझ्या, तू येला माझ्या माझ्या. आजी अगं तू तरी सांग ना ग माझ्या दादाला, त्याला सांग ना आम्हाला सोडून असं लावू नको जावं ना. अगं तो मला पोहायला शिकवणार होता. तो मला म्हणला की तू मोठा झाला की मी तुला माझी गाडी बी चालवायला देतो. माझी शाळेत भांडण झाली, तर मास्तर वरडलं ना की लगेच शाळेत यायचा और मारायचा की टोण्याला कोणी हात लावायचा नाही, नाही तर त्याला चिमूनच टाकेन मी एका बुक्कीत. आजी सांग ना त्याला मला असं लावू नको जाऊ. आजी सांग ना. अरे मी मस्त मूड द्यायला 1000 वेळा सांगत होती त्या बाय भुलव्याच्या लादाला लागू नको म्हणून. आता गेला का नाही त्याचा जीव. टोन्या पाणी आणवायच पायावर घ्या. झालं का समाधान तुमचं? पिटली ना अजून किती जणांचं मुडदं पडल्यावर तुमचं डोळं उघडणार आहेत. अरे मी सांगत होती की त्या बाय भुलव्याला गावात आपल्या घरात वाड्यात थारा देऊ नका, पण तुम्ही नाही ऐकलं माझं.
घेतला का नाही बाजाचा जीव त्यानं? मंगलताईचा आज माझ्यासाठी जेवण नका बनव. बजाचं असं झालंय, मला जेवण नाही जाणार. हे बंद कर नाटक, तुझी मूड द्या. झाली तरकट तुझी लवकर. तुझ्या किरडीचा मोडला बांब, तुझ्या पालखीचा निघाला दूर, तुझं मड बसवलं भिताला संग. अरे राक्षस आहेस का कोण आहेस तू? अजून किती जणांना गिळणार आहेस? त्या इथं प्रसंग काय, तुमचं काय चाललंय? वाईस गा बसा की, नाहीतर ना त्यात नदी थोडी टाकते आता. ए टाक दास गोडी. त्याच्या हातनं मारण्यापेक्षा असं मेलेलं बरं. आणि तुम्ही काय करा, सगळी जणच उड्या टाका, नाहीतरी अशी वेळ येणारच आहे तुमच्यावर. माझ्या बाजाचा जीव घेतला मूड द्यानं, त्याचं वाटुळ होईल. त्याला कधी सुख लागणार नाही. त्याची किरडी ढासाळली लवकर. तुझ्या पालखीचा काढला धूर तुझ्या लवकर, किरडीचा मोडला बांबू त्याच्या. टिम्पल काय करतेस? हे काय चाललंय तुमचं? हा? नाम्या दादाचा पैसा का नाही दिले? माझ्या भाऊला तुम्हीच मारलाय ना? हा? काय विचारतीया डॉक्टर म्या? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आवाज खाली. कोण आहेस तू आणि मी का सांगायचंय तुला? म्या कोण हाय हे तुम्हाला चांगलं माहित आहे, आणि म्या काय करू शकते ना हे पण तुम्हाला माहित आहे. मला तोंड उघडायला लावू नका. हे बघ, तुझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाहीये माझ्याकडे. का खोटं बोलताय? तुमचा चेहरा सगळं खरं बोलतोय. माझ्या भाऊला का मारलं सांगा. माझ्या मोठ्या भावासारखं होतं तो. ठीक आहे, तुला सत्यच ऐकायचंय, सांग. ठीक आहे, सांगतो. खरं तर मला त्या बजाला मारायचं नव्हतं, नाम्याला मारायचं होतं. त्यासाठीच नाम्याला त्या ठिकाणी बोलवलं होतं. तुला नाही का सांगितलं, पैसे देणारे म्हणून बोलव त्याला. तो आला, त्यावेळी नेमकी लाईट गेली होती, अंधार होता. कोणीतरी येताना मला चाहूल लागली, आकृती दिसली. मला वाटलं आला नाम्या. म्हटलं त्याला मारण्यापूर्वी सगळं काय ते खरं सांगावं, उगाच त्याच्या मनात कुरहुर नको राहायला. मी कोण आहे हे सगळं त्याला कळायला. सगळं सांगितलं. अचानक लाईट आली, समोर बजा. आता मी काय करणार सांग? मी काय करू सांग? माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. जर का मी त्याला मारलं नसतं तर त्याने मला मारलं असतं. आणि तुला चांगलंच माहिती, माझ्या वाटेत आडवा आलेल्या माणसाला मी जिवंत सोडत नाही. तिला बजाला कायमचा आराम. काय केलं डॉक्टर तुम्ही? मला कळत आहे डिंपल, तुला खूप मोठा धक्का बसलाय, पण मी काय करू अगं? माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. हा, पण ते नाम्याला मी नाही मारणार. हो, कानाला खडा, अजिबात नाही मारणार मी. बजाला मारलंय, नाम्याला नाही मारणार, शब्द आहे माझा. खरं तर त्याला मारण्याची गरजही येणार नाही. गावकरीच असं ठेचून ठेचून मारतील की नाही बघ त्याला. नाम्या सगळ्यांना बोलवा.
ते बजाचा खून झालाय, त्याचा आरोप नामावर आहे. नामा गायब आहे, फरार आहे तो. म्हणजे त्यानंच खून केला असेल साहेब. संपवलंय माझं मी, माझं बोलणं संपलंय. सॉरी साहेब. पण सर गावातले लोक तर म्हणत होते की गावातले लोक बोलले, डॉक्टर बोलला म्हणून आपण खरं मारायचं का? अरे पोलीस होता पण. नाम्या गायब आहे, त्याला आणून इथे उभं करायचं माझ्या समोर. तो ताण भूक घरदार मुलं बाळ विसरायचं सगळं. चल. हो सर. बाबू पोर माझ जाताना हसत हसत किरण गेला आणि आता काय करून आणले माझ्या पोराचं. उठले बाळा उठले. पण सशाचं काळीच होत. कुणाला काय झालं तर कावरं बावरं व्हायचं पार माझं. मला त्रास झाला तर तुला बघवत नव्हतं आणि आता तू मला किती त्रास द्यायला लागलाय. उठणे बाबा उठा माझ्यावर बोला घेऊ. अगं रवीना अशी काही येण्यासारखी करते. अगं त्या म्हातारीकडे बघ ना. अरे हे बाजा अगं रवीने येण्यागत करू नको ग रवीने. अरे फसवलंस तू मला माझ्या. अरे एक पण कुस्ती नाही हरलं तू कधी. अरे आयुष्याची कुस्ती कशी हरलं रे माझ्या माझ्या. काय झालं जय जय राम 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 जय जय राम. काय केलं डॉक्टर तुम्ही? माझ्या पोटातलं बाळ सगळं बघतंय. त्याच्यावर काय संस्कार होत्या याचा तरी विचार करायचा. बजा भाऊ मला माफ कर. मी तुला तिकडे जायला सांगायला नको होत. माझं चुकलं. डिंपे अगं तू इथं काय करते? अगं तू पोटूशी आहे, इथं थांबायचं नाही. जा घरी चल. चला पाणी पाजून घ्या सगळ्यांनी.
तू मला पाणी पाजायचं असते रे माझ्या. अडचणीत दोस्ताला एकटा सोडल ते भजन आहे. या पुढं नको रडूस. आता सगळं एक नंबरी भारी होते का नाही बघ. माझ्या भावा काय केलंच लगा. तू म्हणला होता मी आहे की तुझ्या संग. आयुष्यभर मागव म्हणायची सोडून गेला मला. एकटं केलं मला. मजा नाही तर नाव्या काळजी वाटते म्हणून बोलतो ग म्हातार. सोडणार नाही त्या नीच माणसाला. त्यांना रदम डॉक्टरने तुझा जीव घेतला ना माझ्या. आता मी त्याचा जीव घेईन. शरीराची शपथ घेतो मी. सोडणार नाही त्या नीच माणसाला. सोडणार नाही. रेकॉर्डिंग झालं असेल तर बरं होईल. फोनला पण आता स्विच ऑफ व्हायचं होतं.